नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. फाल्गुन वैद्य द्वितीया या दिवशी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे विद्यानगरी कॉलनीत हबप रामदास भदाणे यांच्या सौजन्याने 61वा तुकाराम बीजोत्सव भक्तिभाव वातावरणामध्ये संपन्न झाला. हबप शांतीसागर महाराज गोंडेगावकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह आद्यसंतांची आरती व वंदना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष डॉक्टर योगिता चौरे, डॉक्टर जितेश चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, डॉक्टर विनोद कोठावदे, राजेंद्र शिरसाट, डॉक्टर कोतकर, संभाजी आहिराव, प्रशांत चौधरी, गणेश खैनार, सुनील सोनवणे, राणा पाटील, राजीव नेरकर, दिलीप बधान, डॉक्टर दळवेलकर, आबा बच्छाव, साहेबराव देशमुख, किरण बधान, प्राध्यापक किरण कोठावदे, प्रशांत भांबरे, पिंटू धामणे, प्रतीक कोतकर, डॉक्टर शर्मा, दिलीप बधाने आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. वारकरी संप्रदायातील विजय काळे महाराज, डॉक्टर राजेंद्र पगारे, दशरथ सोनवणे, भालचंद्र दुसाने, वंजीबापू महाराज, मलांज जनकर महाराज आदींसह विविध गावातील भजनी मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात अभंग कीर्तन सादर केले. विजय काळे महाराज व डॉक्टर राजेंद्र पगारे यांनी अभंगांतून संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र तसेच वैकुंठ गमन या विषयावर सादरीकरण केले. रामदास भदाणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदाणे परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. योगेश भदाणे यांना सहपत्नीक आरतीचा मान मिळाला. पिंपळनेर, सामोडे, उमरे, मलांजन, चिकशे, शेवरीपाडा, पानखेडा, देश शिरवाडे आदी गावातील वारकरी आणि भक्तांनी महाप्रसादाचा या निमित्ताने लाभ घेतला. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका. धन्यवाद. दादा बात करने जेवढे ठिकाणी हजर होतं तेव्हा एखादा वाढदिवस आहे का सोडणार पाहिजे काय बसत जागा नव्हती ना. दादा गर्दी वाढीत राहील, गर्दी वाढी राहील. घरातली पाहिजे बस रे. सर तुम्ही जेवण जेवण करायचं कसं काय काढा. भैया काय पाठवू. तर आमचे वडील म्हणजे हे तुकाराम बीज खरंच होते आमच्या जुन्या घरी. आमच्या वडिलापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. दानांचं काय तुमच्या वडिलांचं नाव. बाबूलाल काळू, विलासवासी बाबूलाल काळू बदाने यांनी सुरू केली. आता कशा पद्धतीने कार्यक्रम होता. काही सकाळी 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत भजन पूजन आरती होते. नंतर 12 ते 2 महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि नंतर सायंकाळी आरती होती. मग ही परंपरा आता तुमच्या वडिलांनंतर तुम्ही सुरू केली. हो, आम्ही चालू ठेवलेली आहे. याच्यानंतर आमची मुलंही चालू ठेवतीलच.